डहाणू तालुक्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनीचा शाळेत ओढणीच्या सहाय्याने बाथरूममध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न। आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींची सुरक्षा नेहमीच राम भरोसे आहे। एका बाजूला महिला व मुलीवर अत्याचाराचे प्रकार सुरू असताना डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अनुदानित आश्रम शाळा रानशेत येथे एका 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याचा रविवारी सकाळी प्रयत्न केला आहे। आश्रम शाळेच्या स्वच्छतागृहात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा विद्यार्थिनीचा प्रयत्न, तिच्या सहकारी विद्यार्थ्यांच्या प्रसंगावधानामुळे जीव बचावला। गळफास लागल्याने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक होती। तिला उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केल्यानंतर विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी सिल्वासा येथे हलवले आहे। आज ह्या आश्रम शाळा रानशेत या ठिकाणी मी भेट दिली आणि सकाळीच हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा मला डॉक्टरांकडून कळालं की ह्या ठिकाणी आश्रम शाळा रानशेत त्या ठिकाणी एका 10वीच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। ही खरं तर घटना आहे, ही दुर्दैवी आहे। या ठिकाणी खरंच जे आज लहान लहान मुलं या ठिकाणी राहतात आणि अशा ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात। खरं तर ही दुर्दैवी घटना या शिक्षकांनी आणि शाळेचे जे ट्रस्टी आहेत यांनी खरं तर ह्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे की आताच आपल्याला सगळ्यांना माहित आहे की सगळ्या देशभरात लहान मुलांवरती अत्याचार वगैरे ज्या घटना होतात, अशाच ह्याला अनुसरूनच ही आत्महत्याची एक दुर्दैवी घटना हे प्रकार घडू नयेत म्हणून प्रशासनाने ह्या ठिकाणी लक्ष देऊन आणि ह्याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे, हेच फक्त ह्या माध्यमातून आपल्याला एक विनंती करतो। मी तेव्हा वॉशरूमला जाण्यासाठी बाथरूम मध्ये गेली होती, तेव्हा ती एक म्हणजे त्या बाथरूम मध्ये गेली तेव्हा तिला मी बघितलं, पण तिने मला नाही बघितलं आणि खूप वेळ झाला म्हणून तिला मी त्याच्यात विचारलं ह्याच्यात कोण आहे, मला जायचं होतं म्हणून ह्याच्यात कोण आहे, ते कोण नाही मिळत असं तिने सांगितलं। आणि परत मी होती म्हणून वाट बघत होती, पण अजून तिने दरवाजा नाही खोलला म्हणून मी तिला विचारलं याच्यात कोण आहे ते कोण नाही मिळत आणि खिडकीतून जाऊन बघितलं तेव्हा तिने ती ओढणी बांधलेली होती। तेव्हाच मला समजलं म्हणून मी मॅडम आणि ताईला बोलवायला आली, तेव्हाच माहिती। दरवाजा कोणी उघडला आणि त्यावेळेस लटकलेली होती? हो, लटकले असं मी तेव्हा गेली नाही आणि तेव्हा वॉचमॅन दादा गेले होते तेव्हा ती माहिती नाही मला, तेवढं मी बघायला गेलेच नाही, पण सर दादा ते वरतून चाललेले होते। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर YouTube वरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राइब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।